नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आणि अगदी झटपट बनणारा असा चविष्ट नाश्त्याची रेसिपी। तर बनवायला खूप सोपं आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात अगदी झटपट हा नाश्ता बनतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। तर हे पीठ मी स्वच्छ चाळून घेतले। त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे 4 चमचे बारीक रवा, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू आणि हे आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर रव्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अगदी कुरकुरीत बनतो, त्यामुळे रवा इथे मी 4 चमचे वापरते। तुम्ही रव्याऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता। तर आता आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालत याचं पातळ असं बॅटर बनवून घेणार आहोत। तर याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते पुढे कशी पाहिजे ते आपल्याला। तर सुरुवातीला आपण अगदी थोडंसं पाणी घालून यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला याचं बॅटर हवं आहे। तर घट्ट नाही करायचं, अगदी पातळसर आपल्याला हे बॅटर हवं आहे। तर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्या वाटीने मी 4 वाट्या इथे पाणी वापरले या बॅटरसाठी। म्हणजे 1 वाटी पिठासाठी आपल्याला त्याच्यात 4 पट पाणी वापरायचं आहे। तर हे बॅटर आता आपण एक 10 मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्याचे तुकडे, त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घालू आणि याचं मिक्सरमध्ये अगदी ओबडधोबड असं वाटण करून घेऊया। तर इथे आपलं हे वाटण तयार आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर अगदी ओबडधोबडच हे मी वाटण तयार करून घेतले। तर इकडे आपलं बॅटरही चांगलं भिजलं गेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला कांदा आपल्याला अगदी बारीकच चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर एक छोटा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण घालू बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं तेही यामध्ये आपण घालू। त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायचे आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तिखट जर तुम्हाला कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता आणि ज्या कोणत्या तुमच्याकडे भाज्या असतील त्याही तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यामुळे आपलं जे धिरडा आहे ते अगदीच पौष्टिक होतं। तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी बरोबर करू शकता। तर इथे मी अगदी लो गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला, याला आपण तेल लावून घेऊया। पॅन जास्तही गरम नाही करायचा। तर आता यावरती आपण तयार केलेलं बॅटर अशा प्रकारे घालून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकताय काय मस्त जाळी पडते याला। तर आपलं बॅटर जे आहे ते अगदी पातळ आहे, त्यामुळे याला जाळी छान येते। जर बॅटर घट्ट असेल तर याला जाळी पडणार नाही। तर हे बघा, हे आता पूर्णपणे सुखेपर्यंत आपण याला टच नाही करायचं। गॅसची फ्लेम अगदी आपल्याला मंद ठेवायचे। तर वरून थोडंसं मी तेल लावून घेते। तर आता कडा पॅनपासून वेगळा होईपर्यंत याला पलटायचं नाही, नाहीतर हे पलटताना तुटू शकतं। तर हे बघा, कडा याच्यापासून वेगळ्या झाल्यात। आता आपण हे उलताण्याने पलटून घेऊ आणि या बाजूनेही चांगलं 1 ते 2 मिनटं भाजून घेणार आहोत। तर बघा किती छान रंग आला याला, अगदी सोनेरी रंग आलाय आणि दिसायलाही अगदी कुरकुरीत दिसतंय। तर या बाजूने मी हे धिरडं जे आहे ते चांगलं भाजून घेतले, तुम्हाला पलटून दाखवते। तर हे बघा, या बाजूनी मस्त असं भाजलं गेले। तर इथे आपलं हे गरमागरम चविष्ट असं धिरडं तयार आहे। हे आपण आता बाजूला काढून घेऊया। हे अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे धिरडे बनवून घेऊया।
तर हा जो नाश्ता आहे तो अगदी झटपट बनतो आणि बनवायलाही अगदी सोपा आहे. अगदी घरी जे साहित्य असतं त्यापासूनच हा नाश्ता बनतो. जर सकाळचा वेळ तुमच्याकडे कमी असेल आणि नाश्त्यासाठी काहीतरी गरमागरम बनवायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर इथे आपला हा गरमागरम नाश्ता तयार आहे. काय सुंदर दिसतोय, अगदी जाळीदार झाला आहे आणि खायला अगदी कुरकुरीत लागतो. तर हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा यासोबत जर खोबऱ्याची चटणी असेल तरीही खूप छान लागतं किंवा असंही खाल्लं तरीही खूप चविष्ट लागतं. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.